शुभं करोति। हे असलं काहीतरी घाणेरडत सगळत बसणारा माणूस माझ्या प्रेसमध्ये. अहो प्रेस माझी पण आहे 60%. ठाऊक आहे मला, पण हे सारखं सारखं सांगत बसायची गरज नाहीये भिंगरडे. शेट शेट म्हणायचं. नाही म्हटलं तर काय कराल? काय करणार? नाही, एक रिस्पेक्ट असतो, मॅनर असतोय म्हणून म्हणलं. म्हणूनच आडनावापर्यंत थांबलोय. मग मी पण तुम्हाला म्हणू का ए महाजन? तर काय कराल तुम्ही? काम करणं बंद करून टाकेन. प्रेसचं रेप्युटेशन खराब होईल. आलेल्या सगळ्या ऑर्डर्स कॅन्सल होतील. जास्ती नुकसान तुमचं होईल. 60%. चालला कुठं? काम थांबवलेलं नाहीये मी अजून, घाबरू नका. तुमचं एक घाणेरडत सगळं बंद होईपर्यंत जरा बाहेर जाऊन उभा राहतो. ते संपलं की माणूस पाठवा बाहेर बोलवायला. पेपर्स हे बडबड कर तुझी. आणि इतका वेळ ते काय करत असं सांगा ते. माझ्याशी सरळ बोलायचं हवालदार, दमत घ्यायचं नाही. कायदा मला सुद्धा कळतो. मी कुठला कायदा मोडला ते मला सांगा आधी. हे बघ गावकर शांत. कसं आहे आकाश साहेब, सध्या दिवस कसे आलेत माहिती आहेत ना तुम्हाला. त्यामुळे असं काही संशयास्पद दिसलं की आम्हाला चौकशी करावीच लागते. तू आजारी होतीस ना, म्हणजे आजारपणाचं नाटक करत होतीस, तेव्हा मी तुझ्याकरता खूप ऍडजस्ट केलंय. तुला त्रास होऊ नये म्हणून वरांड्यात चौकात कुठेही बसून अभ्यास केला. पण आता नाही. आता मी तुझ्याकरता बिलकुल ऍडजस्ट करणार नाहीये. मी इथेच बसून अभ्यास करणार आहे. तुला चालत असेल तर ठीक आहे, नाही तर तू बाहेर कुठेही जाऊन झोपू शकतेस. पण मी कुठे काही म्हटलंय तुला? अगं ते गणपतीमध्ये त्या भिंगरडीची नक्कल नाही का केली होती, तेव्हाच ठरवलं होतं. म्हटलं वाघोबा म्हटलं तरी खातो आणि वाघ म्हटलं तरी खातोच. बरं आपली मालकी आहेच की त्या प्रेसवरती. अहो त्या भिंगरडीला खरंच टक्कल आहे का मुद्दामून भादरून घेतलंय? आई ही फॅशन बघा. अगं किमया, काय केलंस हे? किती सुंदर केस होते तुझे. अगं काकू, प्राची म्हणाली ना फॅशन आहे, फॅशन म्हणूनच कापले केस. अगं पण कसं दिसतंय ते? मी ठरवलंय यापुढे असंच जगायचं. म्हणजे तू? गिरीश, तिला बोलून तिचे केस परत येणार आहेत का? काढतील ते नंतर. किमया, हे जे तू काही केलंयस ते चांगलं दिसत नाहीये. खूप वाईट दिसतंय. आणि आता जे काही बोललीस ना तेही चांगलं नव्हतं. मग का स्वतःला अशी शिक्षा करून घेतेस तू? 24 तास नुसती घरात बसून असतेस म्हणून असले विचार येतात मला. नुसतं असं घरात बसून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा जरा बाहेर पड ना किमया. आकाशकडे परत जा कामाला. नाही, मला आकाशकडे काम करायचं नाहीये. बरं ठीक आहे, निशादकडे जा. त्याच्या कॅपॅसिटी तूच मदत केली होतीस ना. किंवा तो वाट बघतोय तुझ्या येण्याची. किंवा त्यालाही मदत होईल, तुझंही मन रमेल. निशादकडेही जायचं नाही, मला कुठेच जायचं नाही. मला माझा शांतपणे विचार करू दे ना शशू. माझं मी बघीन काय, मला माझं ठरवू दे. तू यात मध्ये पडू नको. जाता येता मला फुकटचे सल्लेही देऊ नको.